लातूरमध्ये बंदचं आवाहन करत कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले आहेत। सर्वच पक्ष संघटनांचे कार्यकर्ते जे आहेत ते या बंदमध्ये सहभागी होत आहेत। बाजारामध्ये दुकाने बंद ठेवावेत अशा प्रकारचं आवाहन करत हे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत। मला सांगा, शेतकरी संघटना देखील या बंदमध्ये सहभागी झालेली आहे। काय भूमिका आहे तुमची या घटनेनंतर? या सरकारच्या पाळलेल्या गुंडांनी शेतकरी पुत्र विजयकुमार घाडगे पाटलावर कालजी प्राणघातक हल्ला केला आहे। त्याच्या निषेधार्थ आम्ही आज रस्त्यावर आलो, हातामध्ये आसूड आणि रुमण्या घेऊन। या सरकारला आम्ही सांगू इच्छितो, ही दडपशाही आणि गुंडाशाही शेतकऱ्याचे पोरं आता उद्ध्वस्त केल्याशिवाय सोडणार नाही, ती इशारा देण्यासाठी आम्ही इथं आलेले आहोत। या ठिकाणी अजित पवारांनी जे सिंचन घोटाळा केलेला आहे, 70,000 कोटी रुपयाच्या सिंचन घोटाळ्यावर पोचलेले जे गुंड आहेत, या गुंडाकडून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी होतंय। म्हणून शेतकऱ्याच्या रुमण्याचा काय हिस्सा आहे ते क्रांतिकारी शेतकरी संघटनेसह सर्व संघटनेच्या माध्यमातून आज लातूर कडकडीत बंद करून या सरकारला आम्ही इशारा देतोय, अजित पवाराला ह्याची किंमत मोजावी लागेल अशा पद्धतीचा इशारा या कडकडीत बंदच्या माध्यमातून देतोय। छावा संघटनाच नव्हे तर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते देखील यामध्ये सहभागी झाले आहेत। भाजपचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आपल्या सोबत आहेत, युवक आघाडीचे। मला सांगा, तुम्ही या बंदमध्ये सहभागी झालेले आहेत, काय भूमिका आहे? माझं मूळ हे अखिल भारतीय छावा संघटना, मी अण्णासाहेब जवळ पाटलाचा कार्यकर्ता आहे। ज्या पद्धतीनं प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाणनं हरमखोरपणा करून ठरवून लाताबुक्या घातल्या विजयकुमार घाडगे पाटलाला, त्याचा हा निषेध आहे। आणि या पद्धतीनं तो जरी प्रदेशाध्यक्ष असेल तर तो फार कष्ट करून वरी गेला नाही। अटल राष्ट्रवादीचा सप्लायर म्हणून ओळखला जातो सूरज चव्हाण। अशा हरामीचे पाय मोडल्याशिवाय अखिल भारतीय छावा संघटना आता गप्प बसणार नाही। आपण पाहिलं तर अशा पद्धतीनं दुकानं जे आहेत ते व्यापाऱ्यांनी बंद ठेवून या बंदच्या आव्हानाला प्रतिसाद दिलेला आहे। आणि लातूरमध्ये छावा संघटनाच नव्हे तर शेतकरी संघटना असेल, भाजपाचे कार्यकर्ते असतील, त्याचबरोबर काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, हे सहभागी झालेले आहेत। आणि लातूरमध्ये सध्या कडकडीत बंद पाळण्यात येतोय आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरून शाळा, महाविद्यालय, त्याचबरोबर जी काही आस्थापना आहेत ती बंद करण्याचं आवाहन करतायत। आणि आरोग्य सेवा ज्या आहेत त्या सुरू आहेत, वाहतूक देखील सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन हर्षलसह महेंद्र जोंधळे, TVN मराठी, लातूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।